राज्यभर आकारल्या जाणाऱ्या टोलच्या विरोधात आज मनसे रस्ता रोको आंदोलन करणार आहे। आजच्या आंदोलनात केवळ हायवेवर आंदोलन करण्यात येणार असून टोल नाक्याची तोडफोड न करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिलेत। तसंच या आंदोलनात शाळा कॉलेजेस बंद केली जाणार नाहीयेत आणि 12वीच्या परीक्षांना अडथळा आणला जाणार नाहीये असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केले। तर लोकशाहीचे प्रश्न लोकशाहीनं सोडवा, टोल प्रश्नी कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा मनसे कार्यकर्त्यांना गृहमंत्री आर पाटील यांनी दिला आहे। जी शहर आहे त्या शहराची व्यवस्था कोलमडणार नाही। ज्या परीक्षा असतील त्या परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील। कोणतेही कॉलेजेस बंद ठेवायची गरज नाही, कोणत्याही शाळा बंद ठेवायची गरज नाही। पण महाराष्ट्रातले सगळे हायवे जे टोलने बरबटलेले आहेत ते महाराष्ट्रातले सर्वच्या सर्व हायवे उद्या सकाळी 9 वाजल्यापासून बंद असतील एवढं निश्चित। जे करतोय हा लोकांचा व्याप त्रास कमी होण्यासाठी म्हणून टोलचा याच्यासाठी करतोय। मी परत आत्ताच मी दिलगिरी व्यक्त करतो की ज्यांना कोणाला या गोष्टींचा उद्याच्या त्रास होईल मला माफ करावं। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ज्याला म्हणतो तसं हे उद्याचं हा रास्ता रोको आहे। मी आमच्या सगळ्या लोकांना ही गोष्ट सांगितलेली आहे की कुठचीही सुप्रिया सुळेंनी जरी सांगितलं असलं की एसट्या फोडू नका आणि मंत्र्यांच्या गाड्या जाळा किंवा फोडा, ते काही होणार नाही। कुठचीही नासधूस किंवा असल्या प्रकारच्या कोणत्याही गोष्टी उद्या ह्या घडणार नाहीत। फक्त निषेध म्हणून उद्याचा हा रास्ता रोको असेल। मी वाशी टोल नाक्यावर जाणार, निघीन तेव्हा कळेलच ना। लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या पद्धतीनं प्रश्न सोडवले पाहिजे। रोज उठून रस्त्यावर येण्याची भाषा करणं, मोडतोडीची भाषा करणं, सर्वसामान्य माणसांचं जीवन विस्कळीत करणं, या गोष्टी आपल्या राज्याच्या दृष्टीने योग्य नाहीत। मी या बाबतीत आवाहन करीन की लोकांना त्रास होणारी आंदोलनं कुणी करू नयेत। पण जरी कोणी कायदा हातात घेतला तर कायद्याप्रमाणे पोलिसांना ज्या कारवाया करणं शक्य आहे त्या सगळ्या कारवाया केल्या जातील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।